नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान पेपर 2चे आज आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाहणार आहोत. तर मी मागील काही 8 ते 10 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे MHSचे क्वेश्चन पेपर्स सर्च करून काही शोधलेले आहेत. तर त्यामध्ये आपण 2014 पासून ते 2024 पर्यंत जे रचनाशास्त्राचे पेपर 2चे MHSचे ऑफिशियल जे युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचा थोडाफार अभ्यास करणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा की आता तुम्ही म्हणजे नोट्स वगैरे तर काढतच असाल, वाचत असाल रोज डेली. तर ते वाचत असताना तुम्हाला कोणता प्रश्न वाचायचा, कोणता स्किप करायचा, कोणता पार्ट जास्त वाचायचा, कोणता जरा MCQच्या दृष्टीने वाचायचा, हे समजण्यासाठी हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट असतात. कारण एखादा क्वेश्चन समजा इम्पॉर्टंट आहे पण तो तुम्ही अभ्यासच केला नाही किंवा चुकून स्किप केला तर मग त्याला अर्थच राहत नाही, कारण तो तर प्रिव्हियस इयरला आलेला आहे. मग त्याचे चान्सेससुद्धा आहेत की ह्या वेळेससुद्धा तो येईल. मग तसे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजतील की जे रिपीट झालेले आहेत, जे जास्त वेळा परत आलेले आहेत, जे LAQ महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रश्नांसाठी तुम्ही हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची व्हिडिओ बघा आणि त्यामधून नीट समजून घ्या कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ एक्झॅक्ट स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की आपण जे क्वेश्चन पेपर सुरुवातीला पाहणार आहे त्यामध्ये जे सुरुवातीचे इयर्स आहेत त्यामध्ये 3 मार्कांचे प्रश्नसुद्धा होते. ते आता आपल्याला 3 मार्कांचे प्रश्न नाही आहेत, परंतु ते तुम्ही स्किप करू नका. त्यामध्ये जी कन्सेप्ट दिलेली आहे ती एकदा क्लिअर करा, कारण ते सुद्धा प्रश्न तुम्हाला 5 मार्काच्या स्वरूपामध्ये विचारू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे इग्नोर करू नका, ते सुद्धा एकदा बघून घ्या. पण या व्हिडिओमध्ये आपण जास्त फोकस करणार आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये 5 आणि 10 मार्कांच्या क्वेश्चन्समध्ये. तर सुरुवातीला आपल्याकडे विंटर 2014चा पेपर 2चा पदार्थाचा पेपर आहे. त्यामध्ये तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न एकदा वाचून घ्या. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये WHO, त्यानंतर पंचअवयव, हेतूचे प्रकार, अनुमिती, त्यानंतर हेत्वाभास लक्षण व प्रकार, वाक्यार्थ ज्ञान, हेतू आणि परामर्श. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये चरक, सुश्रुत, वाग्भट या संहितांचा परिचय, संहिता, काल व टीका यांचे वर्णन करा. त्यानंतर प्रमाण म्हणजे काय, प्रत्यक्ष प्रमाणाचे सविस्तर वर्णन करा, उपमान प्रमाण वर्णन करा व उपमान प्रमाणाचे आयुर्वेदातील महत्त्व लिहा. तर हे जेव्हा तुम्ही म्हणजे अभ्यास करत असताना तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, NCSMची सिलेबस कॉपी, त्यामध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, शेवटी NCSMच्या सिलेबस कॉपीमध्ये कोणता प्रश्न कोणत्या टॉपिकवर येणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर मार्क्सचं वेटेज, ह्या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून तुम्ही नोट्स काढल्या पाहिजे किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स काढले पाहिजे. तर हे सर्व एकत्रित केल्याने तुमचा व्यवस्थितरित्या 100% पूर्ण अभ्यास होईल आणि युनिव्हर्सिटी पेपर संबंधित तुमच्या मनात कोणतीही शंका किंवा भीती राहणार नाही की मी कसं सोडवेल किंवा मला जमेल का, तर असा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. त्यानंतर कार्यकारण भावाचे सविस्तर वर्णन करा. तर हे होते LAQ. नेक्स्ट आहे समर 2014चा पेपर. त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा तुम्ही वाचून घ्या. 5 मार्कांच्या क्वेश्चनमध्ये अयथार्थ ज्ञान व त्याचे प्रकार, पक्ष, हेतू, साध्य, पक्षधर्मता, परामर्शांची व्याख्या लिहा, सांख्य, वैशेषिक व आयुर्वेदानुसार पंच ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती लिहा, वेदना अधिष्ठान, वेदनेचे कारण व वेदना नाश हेतू लिहा, युक्ती प्रमाणाचे वैशिष्ट्य महत्त्व लिहा. त्यानंतर चरकोक्त चतुर्विंशती तत्व लिहा, असिद्ध हेत्वाभास व त्याचे प्रकार सउदाहरण स्पष्ट करा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये प्रत्यक्ष प्रमाणाचे प्रकार, प्रत्यक्ष प्रमाणातील बाधक भाव सउदाहरण लिहा. त्यानंतर कारण, प्रकार व कार्यकारण भावाचे आयुर्वेदात महत्त्व लिहा, प्रकृती, पुरुष, सप्तप्रकृती, विकृती तसेच षोडश विकारांचे सविस्तर वर्णन करा, शब्द प्रमाण म्हणजे काय, वाक्यार्थ बोधक हेतू व शक्तिग्रहाची साधने लिहून शब्द प्रमाणाचे महत्त्व सविस्तर लिहा. त्यानंतर नेक्स्ट आहे विंटर 2015चा पेपर. त्यामधले हे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. नेक्स्ट आहे 5 मार्कांचे प्रश्न. त्यामध्ये अनुमान, युक्ती, भेद किंवा साम्य लिहा, म्हणजे डिफरन्स आणि सिमिलॅरिटीज लिहायचे. त्यानंतर चरकोक्त कार्यकारण भाव लिहा, युक्ती प्रमाणाचे महत्त्व लिहा, अर्थोत्पत्ती व ऐतिह्य प्रमाण लिहा. त्यानंतर उपमान प्रमाणाचे प्रकार व आयुर्वेदात महत्त्व लिहा, आपतांचे लक्षण, दलहन व चक्रपाणी वर्णन करा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये कार्य व कारणची व्याख्या लिहून कारणाचे प्रकार, सत्कार्यवाद व परिणामवाद वर्णन करा, त्याचं आयुर्वेदात महत्त्व लिहा, अनुमान प्रमाणाची व्याख्या, प्रकार वर्णन करून अनुमेय भाव लिहा, प्रत्यक्ष प्रमाण व्याख्या सांगून लौकिक व अलौकिक सन्निकर्षाचे प्रकार लिहा. त्यानंतर ग्रीस संस्कृतीतील वैद्यकशास्त्राचे वर्णन करा. तर एकदा हे जे प्रश्न आहेत ते सिलेबस कॉपीनुसार आत्ताचा जो लेटेस्ट सिलेबस कॉपी आहे त्याला मॅच करतायत का, किंवा एखादा टॉपिक रिड्यूस केला आहे का किंवा एखादा ॲड केला आहे का ते एकदा बघून घ्या. त्यानुसार सुद्धा तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट समर 2016चा पेपर आहे. त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न तुमच्यासमोर तुम्ही बघू शकता, ते एकदा वाचून घ्या. नेक्स्ट आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. त्यामध्ये 5 मार्काचे प्रत्यक्ष प्रमाण बाधा, ऐतिह्य आणि अर्थोत्पत्तीचं प्रमाण, चरकाचे हेत्वाभासाचे प्रकार लिहा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, त्यानंतर सत्कार्य व परिणामवाद, उपमान प्रमाण परिभाषा व प्रकार, त्यानंतर परार्थ अनुमानाचे पंचावयव. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये आपतांची परिभाषा लिहून वाक्यार्थ ज्ञान, हेतू व शब्दार्थ बोधक वृत्तीचे वर्णन करा,
वेदकालीन आयुर्वेदाचे सविस्तर वर्णन करा. प्रत्यक्ष प्रमाणांची परिभाषा, इंद्रियार्थ सन्निकर्ष लिहून प्रत्यक्ष प्रमाणांची आयुर्वेदात उपयोगिता लिहा आणि सुश्रुत व पायथागोरस इत्यादी लिहा. त्यानंतर विंटर 2017चा पेपर आहे, त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा क्लिअर वाचून घ्या. 5 मार्क्स क्वेश्चनमध्ये प्रमेय, प्रमिती, प्रमाण व प्रमाता यांची व्याख्या लिहा. त्यानंतर आप्तलक्षणे लिहून आप्तोपदेशाचे चिकित्सीय महत्त्व वर्णन करा. प्रत्यक्ष ज्ञानबाधक दोष लिहा. कारणाचे लक्षण व प्रकार लिहा. परार्थ अनुमान. त्यानंतर शक्तिग्रहाची साधने, अष्टांग हृदयाची वैशिष्ट्ये लिहा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये अनुमान प्रमाणाचे सविस्तर वर्णन करून त्याचे आयुर्वेदीय महत्त्व लिहा. कार्यकारण भाव सविस्तर वर्णन करून त्याचे आयुर्वेदातील महत्त्व लिहा. इंद्रिय स्वरूप, लक्षण, संख्या वर्णन करून ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय सविस्तर वर्णन करा. त्यानंतर खालील आचार्यांचे परिचय व त्यांचे कार्य लिहा. आत्रेय, काश्यप, धन्वंतरी आणि वाग्भट, म्हणजे त्यांचं वर्क लिहायचं आहे आणि इंट्रोडक्शन थोडंफार लिहायचं आहे. नेक्स्ट आहे समर 2018चा पेपर, त्यामधले हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये शब्द प्रमाणाचे लक्षण व प्रकार लिहा. तर्काची व्याख्या आणि लक्षणे लिहा. हेत्वाभासाचे प्रकार वर्णन करा. युक्ती प्रमाणाचे लक्षण लिहा. उपमान प्रमाणाचे वर्णन करा. त्यानंतर विवर्तवाद लिहा. नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड एक्सप्लेन करायचे. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये अनुमान प्रमाणाचे लक्षण, प्रकार लिहून त्याची उपयोगिता लिहा. कार्यकारण भाव सिद्धांत लिहून सत्कार्यवाद सिद्धांत स्पष्ट करा. त्यानंतर व्याप्तीची व्याख्या, प्रकार स्पष्ट करून आयुर्वेदामध्ये व्याप्तीचे महत्त्व, सउदाहरण स्पष्ट करा. त्यानंतर एक्सप्लेन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इन डिटेल, इट्स ॲक्टिव्हिटीज अँड इम्पॉर्टन्स इन आयुर्वेदा, म्हणजे WHO एक्सप्लेन करायचे. त्यानंतर विंटर 2018चा पेपर, त्यामधले हे तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न इथे बघू शकता. त्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये विविध मतानुसार प्रमाणाची संख्या लिहा. स्वभाववाद लिहा. सत्कार्यवाद लिहा. सदहेतूचे लक्षण लिहा. जागतिक आरोग्य संघटना WHO जरा व्यवस्थित करून घ्या. जर यावर्षी सुद्धा तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये WHO वगैरे असे टॉपिक्स असतील तर ते व्यवस्थित स्टडी करून घ्या. त्यावर फिक्स एखादा SAQ किंवा LAQ पडतोच. त्यानंतर तर्क प्रमाण लक्षणे लिहा. आरंभवाद लिहा. अजून एक गोष्ट अशी की पदार्थ विज्ञान पेपर 2मध्ये जेवढे तुम्हाला वाद दिलेले आहेत ते सर्व वाद एकदा स्टडी करा. त्याच्याबद्दल ज्या कन्सेप्ट आहेत त्या एकदा क्लिअर करा. कधी नावावरून वाद नसतो, म्हणजे आरंभवाद तसा असतो किंवा नसतो, तर कधी आपण पेपरमध्ये मग चुकीचं उत्तर लिहू शकतो. तर त्यासाठी कमीत कमी वाद आहेत ते सर्व नावे तुम्हाला माहिती पाहिजेत. प्रत्येक वादाचा अर्थ काय आहे तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे कमीत कमी आयडिया असते की पेपरमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये शब्द प्रमाणाचे लक्षण, प्रकार लिहून वाक्यार्थ ज्ञान हेतू वर्णन करा. युक्ती प्रमाणाचे लक्षण लिहून युक्ती प्रमाण, विचार व वैशिष्ट्ये लिहा. कार्यकारण भाव स्पष्ट करून परमाणुवाद लिहा आणि आयुर्वेदाच्या ग्लोबलायझेशन ऑफ आयुर्वेदा डिटेलमध्ये लिहायचे. नेक्स्ट समर 2020चा पेपर आहे, त्यामध्ये हे 3 मार्कांचे प्रश्न तुम्ही स्वतः एकदा वाचून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये एक्सप्लेन, वाक्यार्थ ज्ञान हेतू, त्यानंतर आरंभवाद, इंद्रियार्थ सन्निकर्षाचे प्रकार, कारणाचे प्रकार वर्णन करा. जतुकर्ण व युनिसेफ हे लिहायचे तुम्हाला. अनुमान प्रकार आणि स्वार्थ अनुमान लिहा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये चरकोक्त कार्यकारण भाव सविस्तर वर्णन करा. संख्याच्या सृष्टी उत्पत्तिक्रम सविस्तर वर्णन करा. मग त्यामध्ये डिटेल सर्व आला पाहिजे. संख्यांनी काय सांगितलं, त्याचा जो चार्ट आहे सृष्टी उत्पत्तिक्रमाचा तो आला पाहिजे. व प्रत्येक पॉईंट डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा. त्यानंतर आयुर्वेदाच्या स्वभाव सार्वभौमत्वाविषयी सविस्तर वर्णन करा. अनुमान लक्षण लिहून तर्कसंग्रहानुसार हेत्वाभास प्रकार लिहा. नेक्स्ट आहे विंटर 2016चा आपला मागे राहून गेला होता ॲड करायचा तो पेपर, त्यामधले तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न बघून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये अष्टांग हृदय, काल व टीकाकार लिहा. बुद्धीची व्याख्या आणि प्रकार लिहा. युक्ती प्रमाणाचे महत्त्व लिहा. उपमान प्रमाणाचे लक्षण आणि महत्त्व लिहा. त्यानंतर आरंभवाद, सदहेतू, इंद्रिय लक्षण व प्रकार. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, प्रत्यक्षाचे वर्गीकरण व महत्त्व लिहा. कार्यकारण भावाचे वर्णन करा. अनुमानाची व्याख्या सांगून प्रकारांसह अनुमानाचे आयुर्वेदात महत्त्व लिहा. इतिहासाची उत्पत्ती निरुक्ती लिहून आयुर्वेदीय इतिहासाचे महत्त्व स्पष्ट करा. तर बऱ्यापैकी जे रिपीटेड क्वेश्चन्स होत आहेत ते प्रॅक्टिस जास्त करा, त्यांच्यावर आधी फोकस करा आणि नंतर जे म्हणजे रेअरली येतात ते सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण ते सुद्धा प्रश्न युनिव्हर्सिटीमध्ये विचारू शकतात. नेक्स्ट आपल्याकडे समर 2023चा पेपर आहे, त्यामध्ये आता फक्त 5 मार्क आणि 10 मार्कांचे प्रश्न आहेत. तर 5 मार्कांच्या प्रश्नांमध्ये प्रमेय, प्रमाता वर्णन करा. वाक्यार्थ ज्ञानाचे हेतू लिहा. वाक्यार्थ ज्ञान हेतू SAQ वारंवार आलेला आहे, तो व्यवस्थित प्रॅक्टिस करा. त्रयोदशकरण व त्यांची वृत्ती लिहा. त्यानंतर सव्यभिचार हेत्वाभास लिहा. हेत्वाभास म्हणजे काय, त्याचं व्याख्या, त्याच्यानंतर त्याचे प्रकार, वर्गीकरण काय असेल ते व्यवस्थित स्टडी करा आणि प्रत्येक गोष्टीचं थोडंफार महत्त्व करून ठेवा, कारण पदार्थ विज्ञानच्या दोन्ही पेपर्समध्ये महत्त्व म्हणजे उपयोगितासाठी खूप इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, कारण कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला महत्त्व उपयोगिता विचारतातच. त्यानंतर युक्ती प्रमाण लक्षण व उदाहरण लिहा. त्यानंतर जे प्रमाण दिलेले आहेत 4 ते 5 ते व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करा. नेक्स्ट उपमान प्रमाण लक्षण व आयुर्वेद त्याचा उपयोग लिहायचा आहे. कारण, व्याख्या व त्याचे प्रकार. त्यानंतर प्रत्यक्ष बाधक भाव,
लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये चर्कोक्त शब्दाची लक्षणं व प्रकार लिहून शब्दार्थबोधक वृत्ती स्पष्ट करा. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण लक्षण व प्रकार लिहून आयुर्वेदात त्याचं महत्त्व लिहा. अनुमान प्रमाणाची व्याख्या व स्वरूप स्पष्ट करून अनुमान प्रमाणात सहाय्यभूत घटकांचे सोदाहरण स्पष्ट करा. त्यानंतर सत्कार्यवादाचे मुद्दे सांगून आरंभवादाद्वारे त्याचे खंडन करा. तर जे वाद मी तुम्हाला सांगतोय 4 प्रमाण व्यवस्थित स्टडी करा, क्लिअर एकदम त्यातले सर्व पॉईंट्स कवर करा. त्यानंतर जे वाद दिलेले आहेत सर्व पेपर 2मध्ये जितके काही वाद दिले असतील ते एका पेपरवर लिहून काढा. त्याचा अर्थ साईडला लिहून काढा, कोणी दिला आहे ते लिहून काढा. म्हणजे तुमचे एक क्लिअर आयडिया होईल की पेपर कसा लिहायचा. त्यानंतर जे छोटे छोटे SAQ आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे ते सुद्धा करा. त्यानंतर आपल्याकडे समर 2024चा पेपर आहे, लेटेस्ट आपल्याकडे पदार्थाचा पेपर आहे. त्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये प्रमाण व परीक्षा यांची व्याख्या लिहा, शब्दाचे प्रकार लिहा, इंद्रिय पंचपंचक लिहा, चरकाचार्यानुसार अहेतूचे प्रकार लिहा, युक्तिपरीक्षेचे महत्त्व, उपमान प्रमाण लक्षण व प्रकार, अनेकांतवाद. त्यानंतर सपक्ष व विपक्ष उदाहरण स्पष्ट करा. नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये आयुर्वेदात प्रमाणांची उपयोगिता व महत्त्व लिहा. आता इथे फक्त प्रमाणांची तेवढंच लिहायचं का, तर थोडंफार सुरुवातीला प्रमाण म्हणजे काय, त्याच्यानंतर कोणते कोणते प्रमाण सांगितलेले आहेत इथून सुरुवात करून मग विषयाला धरून आन्सर लिहायचं, जेणेकरून ते तुमचं आन्सर पण थोडंफार वाढून जाईल आणि व्यवस्थित ते प्रेझेंटेशन पण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाणाची शारीर निदान चिकित्सा व अनुसंधानामध्ये उपयोग लिहा. त्यानंतर सदहेतू व असदहेतूचे सविस्तर वर्णन करा. त्यानंतर कार्य व कारण व्याख्या लिहून व चर्कोक्त दशविध परीक्षाभाव वर्णन करा. तर हे होते पदार्थ विज्ञान पेपर 2चे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल, तुम्ही नीट पाहिला असेल व ऐकला असेल आणि त्यामध्ये ज्या मी इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्यात त्यासुद्धा तुम्ही फॉलो कराल अशी अपेक्षा करतो. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.